काय काय झालं? काय हवंय तुम्हाला? मला सांगायचं ना, मी खोलीत आणून दिलं असतं तुम्हाला. तुम्ही जा खोलीत. मला बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? मल्हार जेवणाच्या टेबलवर जे काही बोलला ना, आणि हल्ली एकूणच तो जे काही वागतोय बोलतोय ना, मला अजिबात पटत नाही बरं का. टाळतंत्रच सोडत चाललाय तो. ते त्याची पार्लरची नोकरी झाली, त्याच्यानंतर मीराशी लग्न झालं, आणि आता काय तर त्या स्वयंपाकाचं फॅट डोक्यात घेऊन बसलाय. अरे काय हा, स्वतःची लाज तर घालवतोच आहे, आमची पण मान खाली घालायला लावतोय. आणि बरं अरे मोठ्यांचा काही मान ठेवतो की नाही? काही शिकवलेस की नाही? आईला बघितलं कसा बोलला? आजी आहे त्याची ती, आणि कसं बोलतोय तो. आणि लग्न झालेल्या बायकोचं किती ऐकायचं, त्याला काही लिमिट? आम्ही होतो ना त्याच्या वयाचे, कधीतरी होतो ना. आम्ही वागलो असं कधी? कधीच नाही. ए हॅलो, ए लक्ष कुठे तुझं? तुझ्याशी बोलतोय मी. कुठं लक्ष आहे तुझं? नुसतं काय? अरे अरे काय? या तेलाबद्दल जर यांना कळलं ना, तरी पार्लरचीच वस्तू आहे म्हणून तमाशा करतील. नको बाई, यांना काही कळतं का म्हणे. ए हॅलो हॅलो हॅलो, काय 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 आहे? कुठे लक्ष तुझं? हे आहे ते तेल आहे, तेल. अहो खूप केस गळायला लागलेत ना हल्ली माझे, म्हणून म्हटलं जरा घरगुती तेल बनवून बघूया काही फरक पडतोय का म्हणून. एवढं? हो, वर्षभराचं करूनच टाकलं. मला उपयोगी पडलं तसं सगळ्यांनाच उपयोगी पडलं तर कमी नको पडायला ना, आणि सारखं सारखं करत बसायला नको, म्हणून करून ठेवतेय. तुला पण काय झालंय ना, मला काही कळत नाही. तुझं काय कळत नाही मला काहीच. आईंना एवढा वेळ का लागतोय? काही प्रॉब्लेम नसेल ना? अरे काही प्रॉब्लेम वगैरे नाही ग, ते तेल बनवत असेल ना ती. येईल, तू नको टेन्शन घेऊ. आजींनी बघितलं नसेल ना? नको ना निगेटिव्ह विचार करू. ही बघ आली. चला चला, मला कुठे? येईल तू येईल. येईल. अरे मला सांग, हे त्याला सांगायला हवं लवकरात लवकर न्यायला. कुठे होतास तू मल्हार? किती टेन्शन आलं मला. आम्ही सगळे तुझी वाट बघत होतो माहितीये काय ते. बरं मला सांग, हे विकलं जाईल ना? सगळे घेतील ना? म्हणजे हसतोयस काय रे तू? टेन्शन मला येते मला. अगं माझी गोड आई, तू बस बरं इथे. खूप टेन्शन घेतेस ग तू, खूप टेन्शन घेतेस. आई का नाही विकलं जाणार? अगं तू आणि मीराने एवढ्या मेहनतीने प्रेमाने बनवलंय की नाही, 100% विकलं जाणार. आणि अगं आपल्या ब्रँडचं नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे. लोकांच्या मनामध्ये घर करेल असं नाव आहे. ब्रँडचं नाव? एक मिनिट, कुठलं नाव? मीरा तू सांगितलं नाहीस? नाही. तर मार्केटमध्ये नव्याने एंटर होणाऱ्या आपल्या ब्रँडचं नाव आहे राणी मी होणार. अय्या, बघू. काय छान नाव आहे. राणी मी होणार. काय मस्त आहे रे. कसं सुचलं तुला? अगं मला नाही, मीराला सुचलं. अगं म्हणजे तूच सुचवलंस ना. हे पण वेगळं आहे ना, मस्त आहे, मला आवडलं. हो, मलाही खूप आवडलंय. राणी मी होणार म्हणजे बघ ना, बायका जेव्हा तेल विकत घ्यायला जातील तेव्हा ते नाव वाचतील आणि त्यांना असा फील येईल ना की आपण राणी होतो. शेवटी प्रत्येक बाईची इच्छा असतेच की स्वतः राणी व्हावं म्हणून. कनेक्ट आहे. मस्त. करेक्ट करेक्ट, हाच थॉट आहे दादा. खरंच प्रत्येक स्त्रीचं हे स्वप्न असतं. मीरा, किती सुंदर नाव सुचलंय तुला. पण तू इतकं छान नाव सुचवलंयस, माझं तेल तितकं छान झालं असेल ना, म्हणजे लोकांना आवडेल ना, विकत घेतील ना लोक. आई, लोकांना तेल फक्त आवडणार नाही तर डोक्यावर घेतील ते. आणि तुम्ही बघा, मार्केटमध्ये आपलं तेल खूप पॉप्युलर होणार आहे. बिझी होणार आहोत आपण आता. साखर पडू. काय काय या पटकन लावूया. राणी तू होणार. येऊ का घरात? अरे या 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 या, नमस्कार. मी गो चहा टाक बरं. आओ, चहा
संपलाय चहा. मी करू का? तुमची चहाची गरज नाहीये मला. चहा प्यायला नाही आलो मी इथे. तुमच्या मुलीबद्दल बोलायला आलोय मी. काय संस्कार दिले तो तुम्ही तुमच्या मुलीला? म्हणजे मी घर सांभाळायला शिकवलंय का नुसतं घर फोडायलाच शिकवलंय? दिवसभर नुसती भांडणं चालू असतात आमच्या घरात. रोज रोज भांडणं. एक दिवस शांतता म्हणून नाही. हा बरं, ती स्वतः घर सोडून जाते म्हणाली होती, पण बघा अजूनही ठाण मांडून आमच्या घरात बसली आहे. तर तिच्यामुळे मल्हारही बिघडत चाललाय. तिच्यासारखंच वागायला लागलाय. हा वाण नाही पण गुण लागलाय अगदी. मी तुम्हाला समज द्यायला आलोय. आता डोक्यावरून पाणी चाललंय. तुम्ही तुमच्या मुलीला समजावा, नाहीतर मला आता टोकाचा निर्णय घ्यायला लागेल. एक मिनिट ऐकून घेता का? जरा शांत व्हा ना आपण. प्लीज शांत व्हा. एवढं हायपर होऊन असं रागाच्या भरात निर्णय नका घेऊ प्लीज. ते तुम्ही मला शिकवू नका. नाही, शिकवत नाहीये मी तुम्हाला. मी कोण तुम्हाला शिकवणारा? पण माझं म्हणणं काय आहे, हा नवरा बायकोचा आपसातला मामला आहे. त्यांचं त्यांना बघू दे ना. आपण मोठ्यांनी कशाला पडायचं त्यात? आणि हे जर एकमेकांच्या सपोर्टसाठी करत असतील तर चांगलं आहे ना. काय मुलं मोठी आहेत आता. योग्य काय अयोग्य काय कळतं त्यांना. आणि मुख्य म्हणजे मी माझ्या मुलीला चांगलं ओळखतो. हे पहा, माझ्या मुलाला मी पण ओळखतो. याआधी तो कधीही असं वागला नव्हता. तुमच्या मुलीमुळे तो असा वागत चाललाय. दोघं नुसती थेर करत असतात घरामध्ये. काय थेर? कसली थेर? नाही म्हणजे माझी मिरू हे जे काही घरासाठी धडपड करते त्याला थेर म्हणताय तुम्ही? नाही हो, असं नाही. काय म्हणजे नवऱ्याला सपोर्ट म्हणूनच करते ना ती. नवऱ्याला सपोर्ट करणे, आपल्या अडचणीत आलेल्या घरासाठी काहीतरी धडपड करणे, एक आदर्श सुनेचं कर्तव्यच आहे. ती तिचं कर्तव्य करते. किंबहुना तो अधिकार पण आहे तिचा. आपण असं नाही हिरवू शकत तिचा अधिकार. आणि समाधानराव, महत्वाची गोष्ट अभिमानानं सांगतो, माझी मुलगी आहे ती, माझी मिरू नाही चुकणार वागण्यात कधी. हो ऐका ना तुम्ही. प्रेझेंटिंग राणी मी होणार. वाव, राणी मी होणार. डिझाईन तर अट्रॅक्टिव्ह आहे रे. खूप भारी वाटतंय. हो रे, स्मेल पण भारी आहे. टेक्स्चर पण छान आहे रे. मी जर कस्टमर असते ना तर मी ही बॉटल नक्की घेतली असती. मी पण. खूप छान आहे रे. दिस इज अ गुड साइन. सगळ्यांना हे तेल नक्की आवडणार मल्हार. ठीक आहे, आपण एक काम करूया निया, तुझ्या डेस्कवर ना डेमो म्हणून ठेवूया. हो चल चल. चल दे दे. हाऊ कॅन आय हेल्प यू सर? हेड मसाज करायचं. ओके सर. मला सर करूया ना आपण, डेफिनेटली करूया. सर ऐका ना, हे ना एक नवीन ऑइल आलंय मार्केटमध्ये. हेड मसाजसाठी उत्तम आहे सर. म्हणजे केमिकलचा यूज नाहीये, पारंपरिकरित्या बनवलेलं तेल आहे. हेड मसाजसाठी पण कमाल आहे सर. करूया सर. राणी मी होणार असं या ब्रँडचं नाव आहे. नको असलं तेल नको, आपल्या रेग्युलर तेलाने मसाज करू. नो प्रॉब्लेम सर. इरफानकडे घेऊन जाईन ना. करूया. ओके सर, नो प्रॉब्लेम. कम विथ मी. या. हा मल्हार फोन का उचलत नाहीये कळत नाहीये मला. काय झालं असेल ग? तेल विकलं गेलं असेल का? हे बघ, विकलं गेलंच पाहिजे, नाहीतर मल्हारचा मूड ऑफ होईल. आई, सुरुवात आहे. थोडा पेशन्स ठेवूया. या मॅम, मी म्हणत होतो ना तुम्हाला ते तेल, तर ते हेच आहे मॅम. म्हणजे हेड मसाजसाठी खूप कमाल आहे आणि केमिकल्स नाही आहेत मॅम मेनली. अहो, हल्ली असे तेल खूप बोगस येतात आणि कंपनीचा काही अत्ता पत्ता नसतो. सो मला हे तेल नको आहे. ठीक आहे मॅम.
हा बोल आई. मल्हार, तू फोन का उचलत नव्हतास? काय झालंय? आवडलं का तेल तिकडे? हा, विकल्या गेल्या का बाटल्या? किती विकल्या गेल्या? सांग ना, काय झालंय? सांग ना मल्हार लवकर. आई, कुणी घेतलेलं नाही आपलं तेल. नाही घेतलं? मल्हार, बरं ऐक, ही सुरुवात आहे. त्यामुळे ठीक आहे. आणि काय आहे, एक गोष्ट हुकली म्हणून जगात अजून भरपूर गोष्टी आहेत. अरे आई म्हणत होत्या ना, ते आपण काय डबे वगैरे करून घरोघरी पोचवू, ते करून बघू ना काय होतंय ते. आपण काहीतरी मार्ग नक्की काढू. तू निराश होऊ नकोस. हो, मी नाराज नाही होते. अरे यार, हे मीरा, मी तुला करतो बरं फोन. सॉरी सॉरी, सो सॉरी. हा स्मेल या तेलाचा येतोय का? हो मॅम, सॉरी, माझ्या हातून सांडला आता, पण जाईल हा वास. नक्की ना? अहो, मग अजिबात जाऊ देऊ नका. खूप छान स्मेल आहे याचा. हो, मला पण आवडलं. कशाचं आहे हे तेल? हेअर ऑइल आहे, हेड मसाजसाठी. मग मला ह्याच तेलाने हेड मसाज कराल का प्लीज? हो. काय नाव आहे या तेलाचं? राणी मी होणार. वा, राणी मी होणार? अगदी माझ्या मनातल्याच भावना आहेत की. कुठे मिळतं हे तेल? म्हणजे मला घरी घेऊन जाता येईल का? आणि काय किंमत आहे याची? सॉरी मॅम, पण आत्ता फक्त ना सॅम्पल पीसेस आहेत आपल्याकडे. मार्केटमध्ये अजून हे विकायला आलेलं नाहीये, पण लवकरच येईल. नेहा, ऐक ना, यांना माहिती दे ना सगळी. हो. मल्हार, आई, सुरुवात झालीये आणि ती पण पॉझिटिव्ह. आता लवकरात लवकर हे तेल मार्केटमध्ये विकण्यासाठी आणावं लागेल आपल्याला. काय सांगतोस काय? आई, सगळं तुमच्यामुळे. नाही, तुझ्यामुळे. तुझी कल्पना होती नाही. मी तर विचार सुद्धा केला नव्हता का या गोष्टीचा. सगळं श्रेय तुझं आहे. माझं नाही आई, आपलं. सर, हे आमचं नवीन प्रोडक्ट आहे, हेअर ऑइल. खूप उत्तम आहे सर, तुम्ही वापरून बघा ना एकदा. आम्ही सगळे नॅचरल घटकच वापरतो, कुठलंच केमिकल वापरत नाही, त्यामुळे नो साईड इफेक्ट. आपल्या आजा पंजा जे तेल वापरायचे ना, ते हेच आहे. बरोबर, ठीक आहे. हे 10 ठेवून द्या. असे प्रोडक्ट दररोज येत असतात. हे तेल विकलं गेलं की पुढचा लॉट मागवतो. ठीक आहे, मग मी तुमच्या फोनची वाट बघतो. मला खात्री आहे तुमचा लवकरच येईल फोन. काय झालं? कसला विचार करता एवढा? कसला करणार? हे मीराचाच. ती मुलगी मल्हारच्या आयुष्यात असेपर्यंत ना, मल्हारचं आणि या घराचं काहीही भलं होऊ शकत नाही. काय सारखं ती मुलगी करताय हो? सून आहे ती आपली. आहे ना सून? सून आहे ना. हा, मग हे लक्षात राहील असं वागावं ना तिनं. सुनेचं एक लक्षण दिसत नाही तिच्यात आणि म्हणे सून आहे. ती आदर्श सुनेसारखीच वागतीये. तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी का बांधून ठेवली ना, ते कळत नाहीये मला. आपली मीरा इतकी कष्ट करते या घरासाठी. आपल्या घराचं भलं होतंय ना, ते फक्त तिच्यामुळे. पण हे तुमच्या कधी लक्षात येणारे देवच आहे. एक्सक्यूज मी. येस मॅम. तुमच्याकडचं ते राणी मी होणार बरं हेअर ऑइल द्याल का प्लीज? हो मॅम, हे घ्या. थँक्यू सो मच, खूपच भारी आहे. नेहा, हे कोणतं ऑइल आहे आणि एवढं काय स्पेशल आहे याच्यात? अहो, असं तेल मी आधी कधीच वापरलं नाहीये. हे तेल लावल्यावर एवढं रिलॅक्स फील होतं म्हणून सांगते तुम्हाला. काही विचारायलाच नको. ऍक्च्युली तुम्ही पण लावून बघा. दुसऱ्या तेलाला हातही लावणार नाही. श्योर, व्हाय नॉट? मॅम, हे तेल खूप इफेक्टिव्ह आहे आणि हल्ली सगळ्या क्लायंट हेच तेल मागतायत. इज इट? राणी मी होणार.
प्रॉडक्ट तर कमाल आहे. नेहा एक काम कर, हां राणी मी होणारचे स्टिकर काढ आणि कोकोस सलॉनचं स्टिकर सगळ्या बॉटल्सला लाव. ब्रँडिंग उत्तमच झालं पाहिजे. गॉट इट? मल्हार मल्हार काम डाऊन, तुला माहिती आहे ना कोको मॅम कशा आहेत. दुसऱ्याचं क्रेडिट चोरायचं, स्वतःला काय क्रिएटिव्हिटी जमतच नाही का? बरं सलॉनमध्ये तरी काय करतात? इथे जे कोणी क्लायंट्स येतात त्यांना मॅनेज आपण करतो, त्यांना चांगली ट्रीटमेंट आपण देतो. त्या काय करतात? त्या खुर्चीवर बसून फक्त ऑर्डर सोडतात. अरे हो, पण त्यांचंच सलॉन आहे, त्या असंच वागणार. हा करेक्ट बोलते नेहा. सलॉन त्यांचं आहे, पण हे हेअर ऑइल माझ्या आईने आणि मीराने बनवलंय. स्वतःच्या सलॉनचं नाव लावायचा कोणी अधिकार दिला त्यांना? अरे मल्हार, मॅडमना असं वाटतंय की ते जे तेल आहे ना ते कोणते तरी लोकल ब्रँड्स आहेत आणि ते आपल्या सलॉनमध्ये खपतंय ना, म्हणून मॅडम आपल्या सलॉनचं स्टिकर त्याच्यावर लावून ते विकतायत, बाकी काही नाही. एक्झॅक्टली. अरे पण मग हे चुकीचं नाहीये का? अरे मला कळतंय हे चुकीचं आहे, पण आता तू शांत हो. शांत? मी काही शांत बिंत बसणार नाही. मी ना त्यांना आत्ताच्या आत्ता सांगणार आहे, हे हेअर ऑइल माझ्या आईने आणि मीराने बनवलंय. हा आमचा ब्रँड नाही, आम्ही नाव बदलणार नाही. अरे थांब, त्यांना जर कळलं की हे तेल मीरा आणि आई बनवतात तर ते तेल इथे ठेवू देतील का त्या? अरे आणि जर तेल इथे राहिलंच नाही तर ते कस्टमर पर्यंत पोहोचणार कसं? आपल्याला इथे शॉप मिळतंय मल्हार, आपण आपला फायदा करून घेऊया ना. पण हे तेल जर त्यांच्या नावाने विकलं जाणार असेल तर त्यात आपला काय फायदा आहे? अरे फायदा आहे. आता मला सांग, कोणी कितीही काही केलं तरी हिऱ्याची चमक आपण लपवू शकतो का? नाही ना. कधी ना कधी लोकांना कळणारच आहे की ते तेल कोण बनवतं. आणि मॅडम फक्त ते तेल विकू शकतात, बनवू शकत नाही. एक दिवस हा ब्रँड इतका मोठा होईल, इतका मोठा होईल की प्रत्येक स्त्रीच्या तोंडी फक्त एकच नाव असेल, राणी मी होणार. आणि तेच सांगतील यांना की तुमचं नाव काढायचं याच्यावरून. खरंच कौतुक आहे हा तुमचं. मैं घर संसार सांभाळत इतकं भारी प्रोडक्ट बनवलंय तुम्ही. खूप आधीपासून बनवता का तुम्ही तेल? ऍक्च्युली तेलाची रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. माझी आहे खरं तर, पण ती तुमच्यापर्यंत मीरामुळे पोचतीये. तुम्ही नक्की सासूसुनाच आहात ना? नाही म्हणजे अशा सासूसुना मी पाहिल्या नाही आहेत कधी. कायम एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या, भांडणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या अशाच बघितल्यात ना. पण एकमेकींचं कौतुक करत एकमेकींना पुढे नेणाऱ्या सासूसुना आज पहिल्यांदाच बघतेय. दृष्ट काढून घ्या तुमची. खरंय, सासू नाही तर माझ्या आईच आहेत. या बाई कोण आहेत? मी फक्त केस कापायला आले होते. केस कापायला आल्यात म्हणजे? मल्हार हवाय का तुम्हाला? हा, त्याची भेट सलॉन मध्येच होईल. नाही नाही, काहीतरी गोंधळ होतोय तुमचा. नाही नाही, गोंधळ नाही. तुम्हाला त्याच्याकडनं हेअरकट करून घ्यायचा असेल ना, तुम्ही आत्ता गेलात ना तर त्याची भेट होईल. काय खूप अपॉइंटमेंट्स असतात, उशीर झाला तर मग दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्यायला लागेल तुम्हाला. काय लोक पण म्हणजे आता घरी यायला लागलेत मल्हारकडनं हेअरकट करून घ्यायला. नाही खरंच फेमस झालाय मल्हार आपला. काय कौतुक आहे लोकांना, पण घरच्यांना हे काय होतं सगळं? काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे घरी चालत नाही काय सगळं? ते बाबांना आवडत नाही आम्ही सलॉनचं काम केलेलं. आम्ही आर्थिक अडचणीत आहोत म्हणून खरं तर ती आम्हाला मदत करते. म्हणजे तिच्या नवऱ्याला हातभार लावते. आणि आमच्या यांना आणि सासूबाईंना हे काम केलेलं आवडत नाही ना. अहो, अशा अडचणी सगळ्यांनाच येतात. पण तुमच्याकडे स्किल आहे, टॅलेंट आहे.
तुम्ही तुमच्या अडचणीतून नक्की बाहेर पडाल, माझी खात्री आहे. येऊ मी? थँक्यू दादा, थँक्यू. तुमच्यामुळे वाचलो आज आम्ही. अगं दादा पण म्हणतेस आणि आभार पण मानतेस. सुचलं काहीतरी तर पटकन बोललो, वेळ मारून नेली. खरे, पण आज वाचलोय आपण. नेहमी असं चालणार नाही, कधीतरी सापडू. पुढचं पुढे बघू. हा, पण ह्याच्या पुढे जरा काळजी घ्यायला हवी. राणी तू होणार, राणी तू